नमस्कार. तुम्हा सर्वांना उत्सुकता असेल की आज मी तुमच्याबरोबर काय संवाद साधणार. चला सुरू करूया एका प्रसिद्ध वाक्यापासून, अल्बर्ट आइन्स्टाईनच्या. माझ्याकडे कुठलीही प्रतिभा नाही, फक्त झपाटल्यासारखी उत्सुकता आहे. जरा विचार करा, ध्यास आणि जिज्ञासा एकत्र आली तर काय होईल. एका क्रांतीची सुरुवात होऊ शकते. जिज्ञासा मानवजातीतील मिळालेल्या देणगीमधील सर्वोत्तम देणगी आहे. तुम्ही कधी मुलांचं सूक्ष्म निरीक्षण केलंय? ते खूप प्रश्न विचारतात, निर्भिंडपणे आणि उत्साहाने. अनेकदा वयस्कर आपल्या जिज्ञासू व्यक्तीला चिरडून टाकतात. मानता की नाही? मुलांसाठी जिज्ञासा नाविन्यपूर्ण खूप सारे विचार देते. संपूर्ण जगात जास्तीत जास्त यशस्वी कुठल्या शोधाने किंवा आविष्काराने प्रगतीला हातभार लावलाय. मग ते वैद्यकीय क्षेत्र असो, तंत्रज्ञानात असो की उत्पादनात असो, हे सगळं जिज्ञासेमुळे झालंय. मुलांमध्ये जिज्ञासा ग्रे क्रांती जवळ घेऊन जाते. ग्रे क्रांती आपल्याला जगण्यासाठी सुकर आणि नवीन जग बनवतं. जेव्हा कधी नेतृत्वाविषयी बोललं जातं, जिज्ञासा हा नेतृत्वाचा प्रमुख विषय असतो. जिज्ञासा एका चांगल्या प्रथांकडे घेऊन जाते आणि आपल्याला उत्कृष्ट बनवते आणि लोकांना सर्वश्रेष्ठ बनवते. जिज्ञासा ही एक अशी गोष्ट आहे जिला आपण प्रोत्साहित आणि विकसित करू शकतो. अभ्यासाने आपण जिज्ञासेच्या शक्तीला नियंत्रित करू शकतो आणि दैनंदिन व्यवहारांना आकर्षक आणि सुखकर अनुभवात आपण नक्कीच बदलू शकतो. जिज्ञासा तेव्हा निर्माण होते जेव्हा आपल्याला जाणीवपूर्वक आश्चर्य झालं असेल, कुठलाही कट असेल, आपण कुठल्याही स्थितीतून आणि चर्चेतून केवळ जिज्ञासेने बाहेर पडू शकतो. जेव्हा कोणी जिज्ञासेवर बोलतं, काही प्रसिद्ध व्यक्तींची नावं माझ्या डोक्यात येतात. पहिलं नाव आहे डॉक्टर वर्गीस कुरियन. तुम्ही कदाचित त्यांना ओळखत असाल. डॉक्टर वर्गीस कुरियन यांना द फादर ऑफ द व्हाईट रिव्होल्यूशन ऑफ इंडिया या नावाने ओळखलं जातं. डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी दूध पूर्तीच्या वाढीसाठी महत्वाची भूमिका बजावली. 1950च्या दशकातील सुरुवातीला यांनी भारताचा कुपोषण दर कमी करण्यासाठी सुरुवातीचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांच्या अभिनय कौशल्याने गुजरातच्या छोट्याशा गावात आनंदमध्ये क्रांती घडवून आणली, जे आता अमूल इंडियाचं मुख्यालय या नावाने ओळखलं जातं. माझ्या डोक्यात आता ते प्रसिद्ध जिंगल वाजतंय, अमूल द टेस्ट ऑफ इंडिया. डॉक्टर कुरियन शेतकऱ्यांच्या दुर्दशेने प्रभावित झाले. आपल्या नवीन विचाराने त्यांनी सर्व दूध शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम केलं. दूध पुरवठ्याच्या या साखळीतून त्यांनी सगळ्या मधल्या एजंटना हटवून त्यांनी अशा प्रकारे लाखो शेतकऱ्यांना स्थायी व्यवसाय दिला. आणि हे साध्य झालं कारण डॉक्टर कुरियन यांचं मन नेहमीच जिज्ञासू आणि वेगळ्या विचारांचं असे. डॉक्टर कुरियन हे एक थोर व्यक्ती असून अगणित लोकांचे प्रेरणास्थान आहे. दुसरं नाव जे माझ्या स्मरणात येतं ते आहे डॉक्टर MS स्वामीनाथन. त्यांना मी व्यक्तिगत पातळीवर ओळखतो आणि त्यांना खूप प्रसंगी भेटण्याचं सौभाग्यही मला मिळालंय. त्यांनी भारताच्या कुष्ठरोग आरोग्याचं देखील नेतृत्व केलं आहे. आणि डॉक्टर स्वामीनाथन यांची ओळख हरित क्रांतीचे जनक अशीही आहे. डॉक्टर स्वामीनाथन भारतीय अनुवंशिकी विद्वानही आहेत आणि हरित क्रांतीमध्ये आपल्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले प्रशासक आहेत, ज्यात गहू आणि तांदूळाच्या उच्च जातींचा समावेश होतो. आज भारत एक आत्मनिर्भर देश आहे गहू आणि तांदूळाच्या उत्पादनात, आणि हे सर्व शक्य झालं डॉक्टर स्वामीनाथन यांच्या अथक प्रयत्नांमुळे. सुरुवातीच्या काळात डॉक्टर स्वामीनाथन यांनी त्यांच्या वडिलांकडून बोध घेतला की असंभव हा शब्द फक्त डोक्यात उपलब्ध असतो. योग्य साधनांनी आणि मेहनतीने कुठलंही असंभव काम पूर्ण होतं. अगदी 18व्या वर्षीच त्यांनी 1943 मधील ग्रेट बंगालचा दुष्काळ पाहिला आणि आपल्या अनुभवाने भारताची भूक मिटवण्याचा, आपले जीवन समर्पित करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या जिज्ञासू मनाने भारतीय कृषी परिषदेमध्ये संशोधन केलं, ज्याचा परिणाम आहे उच्च उत्पादन देणारे हे बीज. आज 95व्या वर्षीही तरुण डॉक्टर स्वामीनाथन यांचे मन लहान बालकासारखे आहे
आणि वर्तमानात जगात होत असलेले संशोधनही ते अवगत आहेत. तर मुलांनो, मला सांगायचंय की जिज्ञासा ही मांजराला नाही मारत, तर प्रत्यक्षात मांजराला आपलं पोट कसं भरावं याची युक्ती सांगते. नेहमी आपल्या मनाला जिज्ञासू ठेवा. जिज्ञासा ही येणाऱ्या दिवसात क्रांती आणि नाविन्य आणेल. काय माहित, तुम्ही येणाऱ्या आधुनिक जगाचे वैज्ञानिक असाल. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.